मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या लाईव्ह सेशनमध्ये, आजच्या आपल्या एकदा कॉइन डीसीएक्सच्या अल्गो ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉइन डीसीएक्स वरती, तुमचं जर कॉइन डीसीएक्स मध्ये अकाउंट असेल तर कॉइन डीसीएक्स वरती तुम्ही फ्युचर्स ट्रेडिंग जी करता, क्रिप्टोमध्ये जी फ्युचर्स ट्रेडिंग करता, त्यामध्ये अल्गो ट्रेडिंगसाठी दोन स्ट्रॅटेजी देणार आहे तुम्हाला नवीन. ठीक आहे. आपण याआधी सुद्धा तुम्हाला अल्गो ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी दिलेल्या होत्या. सो त्याच्यापेक्षाही अपडेटेड नवीन स्ट्रॅटेजी जे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते देणार आहे. आय होप सो तुमचं जर कॉइन डीसीएक्स मध्ये अकाउंट नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉइन डीसीएक्सची लिंक आहे, तिकडून तुम्ही अकाउंट ओपन जे ते करून घेऊ शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी जी स्ट्रॅटेजी अल्गोमध्ये तयार केली आहे, ती पहिली स्ट्रॅटेजी आपण शिकून घेऊया की नक्की ती स्ट्रॅटेजी काय आहे. सेकंड थिंग, आपण त्यामागचं लॉजिक शिकून घेऊया की कशासाठी ती स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आपण तिसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या गोष्टी, जसं की कॅपिटल असेल किंवा रिस्क मॅनेजमेंट असेल किंवा कोणत्या कॉइन्समध्ये ती स्ट्रॅटेजी आपण यूज करणार आहोत ती गोष्ट असेल. सो ह्या सर्व गोष्टी ज्या ते आपण आजच्या संपूर्ण सेशनमध्ये जे ते कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आपण आधीचे काही रिझल्ट्स वगैरे जे आहेत त्यावरती सुद्धा लक्ष टाकूया, कशा प्रकारे आपण त्याची ॲक्युरसी वाढवू शकतो हे सुद्धा बघूया. आणि अजून एक गोष्ट, मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी मी आता ट्रेडिंग व्ह्यू वरती जी कोड केली आहे, ठीक आहे, ट्रेडिंग व्ह्यू वरती जी स्ट्रॅटेजी मी कोड केली आहे, त्या कोडिंगचे रिझल्ट सुद्धा मी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू वरच दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की बाबा नक्की स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे की नाही. सो त्याचे रिझल्ट आपण ट्रेडिंग व्ह्यू वरती सुद्धा बघूया. येस, आपल्या अल्गोच्या प्लॅटफॉर्मवरती तर बघून घेऊच, बट त्यापेक्षाही आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट समजते ट्रेडिंग व्ह्यू वरती. सो तेही आपण इथे बघून घेऊ कशा प्रकारे त्यांनी रिझल्ट दिलेले आहेत. मी तुम्हाला तयार केलेली स्ट्रॅटेजीचा जो सगळं कंडिशन्स आहेत त्या ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती सुद्धा ऍड करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नवीन शिकायला भेटेल. ठीक आहे. सो सुरुवात करूया आपण. त्याआधी मला सांगा, किती लोक रिअलमध्ये, तुमच्यापैकी किती लोक रिअलमध्ये कॉइन डीसीएक्स वरती अल्गो ट्रेडिंग करत आहेत फ्युचर्समध्ये आपण दिलेल्या स्ट्रॅटेजीनुसार, आणि किती लोकांनी अजून सुरुवात केलेली नाही तेही सांगा. सो आजपासून ते तुम्ही नक्की सुरुवात करू शकता. ओके. सो आता मी इथे आलेलो आहे आपल्या बिटकॉइनच्या चार्टवरती. ठीक आहे. बिटकॉइनच्या चार्टवरती मी आलेले आहे. आता तुम्हाला इथे बघा, हा आपला कॉइन डीसीएक्स हा ग्रुप आहे. ज्यांचा अकाउंट ओपन आहे त्यांच्याकडे मी तुम्हाला काही ट्रेड्स वगैरे टाकत असतो. इथे बघा, काल मी टाकलेले लास्ट 6 अल्गो ट्रेड. सो अशा प्रकारे याचे थोडेफार रिझल्ट चालू आहेत. कधी प्रॉफिट होत आहेत, कधी लॉस होत आहेत, कधी तुम्हाला चार्जेस वगैरे त्या ठिकाणी फक्त जात आहेत छोट्याशा लॉसमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण करेक्ट करण्याचा जो आहे तो इथे प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो आता आपण ही जी स्ट्रॅटेजी, नवीन स्ट्रॅटेजी आहे, मी तुमच्यासाठी नवीन स्ट्रॅटेजी घेऊन आले, ती शिकून घ्या. याआधी मी तुम्हाला 2 वेगळ्या स्ट्रॅटेजी दिलेल्या होत्या, बट त्या व्यतिरिक्त किंवा त्या बंद करून सुद्धा तुम्ही ही स्ट्रॅटेजी नक्कीच करू शकता, जी मी तुम्हाला आज शिकवते. ओके. सो मी इथे आलेलो आहे तुमच्यासाठी बिटकॉइनच्या चार्टवरती. ओके. ही स्ट्रॅटेजी आपण जी आज करणार आहोत ती 2 कॉइन्सवरती करणार आहोत. पहिला म्हणजे बिटकॉइन, सेकंड म्हणजे इथेरियम. ह्या दोघांवरती आपण जे आहे ती आजची स्ट्रॅटेजी जी आहे ती करणार आहोत. अल्गोमध्ये मी तुम्हाला देणार आहे. जी पण लोक लाईव्ह मध्ये शेवटपर्यंत अटेंड करतील त्यांना मी स्ट्रॅटेजीची लिंक देणार आहे. सो जर तुम्ही लाईव्ह मध्ये अटेंड नाही केलं, तुम्हाला ही स्ट्रॅटेजी नाही भेटणार. ही आपली प्रायव्हेट स्ट्रॅटेजी, ती त्यांनाच भेटणार जे लाईव्ह संपूर्ण अटेंड करणार आहेत. सो ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. आता हा तुम्हाला चार्ट तुम्ही बघताय बिटकॉइनमध्ये खूप जास्त पडझड झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून, हे सगळं आपल्याला माहिती आहे. बट त्याचा आपण जी ऑप्शन सेलिंग करतोय किंवा अल्गो करतोय त्याच्याशी तसा काही फरक पडत नाही आपल्याला, काही मार्केटमध्ये झालं तरी, कारण की आपला अल्गो त्याप्रमाणे ट्रेड जो आहे तो ऍडजस्ट करत असतो. सो आता मी तुम्हाला स्ट्रॅटेजी समजून सांगणार आहे. ही स्ट्रॅटेजी सगळ्यात पहिलं म्हणजे मी बिल्ड केली आहे 1 तासाच्या टाइम फ्रेमला. ओके. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण बिल्ड केलेली आहे 1 तासाच्या टाइम फ्रेमला, जेणेकरून जो मल्टिपल एंट्रीजचा प्रॉब्लेम असतो, तुम्हाला माहिती आहे मल्टिपल एंट्रीज किती लोकांना हा इश्यू फेस झाला अल्गोमध्ये. मल्टिपल एंट्रीज म्हणजे काय, की बाबा एकदा एक्झिट झालं ना, समजा हा ट्रेंड चालू आहे, एकदा एक्झिट झालं परत बाईंगचीच एंट्री होते. सो अशा प्रकारे मल्टिपल एंट्रीज होतात. त्यामुळे काय होतं, आपले चार्जेस जातात. समजा एकच ट्रेड झाला असं, समजा आता हा ट्रेंड चालू आहे, इथे जर समजा एकच ट्रेड झाला असता, इथपर्यंत होल्ड झाला असता, तर आपल्याला चार्जेस जास्त नसते लागले. पण मल्टिपल एंट्रीज मध्ये काय होतं कंडिशनमुळे, समजा इथपर्यंत ट्रेड गेला, थोडासा खाली आला, इथे प्रॉफिट बुक झाला, परत ट्रेड घेतला, परत प्रॉफिट बुक झाला. सो अशा प्रकारे छोटे छोटे ट्रेड घेऊन प्रॉफिट होते, बट चार्जेस पण आपल्याला खूप लागतात. सो हे आपल्याला सगळं अवॉइड करण्यासाठी आपण 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती जी आहे ती एक स्पेशल कंडिशनने स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. त्या कंडिशनचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. ती कंडिशन आहे इनसाइड कॅन्डल. किती लोकांना इनसाइड कॅन्डल म्हणजे काय हे माहिती आहे, मला कमेंटमध्ये सांगा. इनसाइड कॅन्डल म्हणजे काय, किती लोकांना माहिती आहे. इनसाइड कॅन्डलची स्ट्रॅटेजी आपण सिंपल अल्गो मध्ये बनवलेली आहे क्रिप्टोसाठी. ओके. सो आता कशा प्रकारे वर्क होते तेही बघूया, स्ट्रॅटेजीच्या काय कंडिशन आहे तेही बघूया. आय होप सो इनसाइड कॅन्डल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना. सो तुम्ही ते देखील मला नक्की सांगू शकता. तर मी इथे 1 आवरच्या टाइम फ्रेमला आलेलो आहे. इनसाइड कॅन्डल म्हणजे नक्की काय,
ओके, कॅन्डलचा कलर ह्यामध्ये मॅटर करत नाही, कोणताही कलर असू दे. समजा आता समजा एक कॅन्डल अशी बनली, कोणत्याही कलरची कॅन्डल असू दे, सेकंड कॅन्डल 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती तर त्याच्या आतमध्ये बनून क्लोज होत असेल, त्याच्या आत बनून क्लोज होत असेल तर ही एक रेंज मार्क होते आणि ह्याला म्हणतात इनसाइड कॅन्डल. सो ह्या रेंजच्या ब्रेकआउट वरती आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे म्हणजे ह्या रेंजच्या ब्रेकआउट वरती आपला अल्गो ट्रेड घेतो. ठीक आहे. सो आता ह्याच्यामध्ये समजा वरच्या साईडचा ब्रेकआउट झाला तर आपला BTC जो आहे तो लॉंग होणार. बरं, लॉंग झाला म्हणजे 100% प्रॉफिट होणार आहे का? नाही. सो हे लॉंग झाल्यानंतर ह्याला 300 पॉईंटचा स्टॉप लॉस लागला जाणार. 300 पॉईंटचा SL इथे लागला जाणार आणि तो ट्रेल सुद्धा होणार. ओके, ट्रेल तुमच्या कदाचित ॲपमध्ये दिसणार नाही, बट तो अल्गोमध्ये सिस्टीममध्ये ट्रेल होत जाणार. म्हणजे समजा तुम्ही इथे ट्रेड घेतला आणि ट्रेड तुम्ही 100 पॉईंट वर गेला तर तुमचा स्टॉप लॉस सुद्धा 100 पॉईंट वर जाणार आहे. ओके, ह्याला म्हणतात स्टॉप लॉस ट्रेलिंग. 300 पॉईंटच्या खाली लागणार म्हणजे स्टॉप लॉस ट्रेल होत जाणार. क्लिअर आहे? ओके. सो आता इथे बघा, मी तुम्हाला कशा प्रकारे ह्या स्ट्रॅटेजीने ट्रेड घेऊ शकतो ते दाखवतो. फॉर एक्झाम्पल ही एक कॅन्डल बनली इथे आणि ह्याच्या आतमध्ये ही कॅन्डल बनते, ही झाली इनसाइड कॅन्डल. तुम्ही म्हणाल की ही कॅन्डल खूप मोठी आहे. ओके, नो डाऊट मोठी आहे, पण जेव्हा ह्या इनसाइड कॅन्डल नंतर ही कॅन्डल बनते, सेम परत ही इनसाइड कॅन्डल झाली, बरोबर? सेम परत ही इनसाइड कॅन्डल झाली. सो इनसाइड कॅन्डल झाल्यानंतर आधीची जी आहे ती कॅन्सल होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमच्या माहितीसाठी ही एक इनसाइड कॅन्डल आहे. सो जेव्हा ह्या रेंजचा ब्रेकआउट येणार, जेव्हा कधी ह्या रेंजचा ब्रेकआउट होणार तेव्हाच ट्रेड घेतला जाणार. तुम्ही बघाल त्या वरच्या साईडला ब्रेकआउट आला, सो याच लेवलला ट्रेड घेतला जाणार. इथे तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस असणार. मार्केट जसं वर जाईल ट्रेलिंग स्टॉप लॉस तो इथून खालून वरती जाणार. मग ह्याच्यामध्ये एंट्रीज जे आहेत ते तुम्हाला खूप लिमिटेड भेटणार आहेत, कारण की जेव्हा तुम्ही 5 मिनिटं किंवा 15 मिनिटावरती हे यूज करता, आता ही स्ट्रॅटेजी मी सेम 15 मिनिटाला पण यूज करू शकतो. पण 15 मिनिटाला काय होतं, तुम्हाला मल्टिपल एंट्रीज भेटू शकतात. 1 तासाच्या कॅन्डलवरती काय होतं, तुम्हाला पहिलं म्हणजे कॅन्डल बनायला 1 तास लागतो. बरं, प्रत्येक वेळेला ती बनेलच असं पण नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतात आणि त्यामुळे जे तुम्हाला या ठिकाणी लिमिटेड काइंड ऑफ एंट्री भेटते. इथे बघा, इथे पण एक इनसाइड कॅन्डल बनलेली आहे. ठीक. सो जेव्हा पण ह्या कॅन्डलचा ब्रेकडाऊन होणार, तर फॉर एक्झाम्पल इथे ब्रेकडाऊन झाला, सो मार्केट इथून कंटिन्यूस खाली जायला लागलं. सो 300 पॉईंटचा SL असणार आपलं. 300 पॉईंटचा SL ट्रेल होता होता जिथे हिट होईल तिथे तुम्ही एक्झिट करणार. ठीक आहे, सेफ. आता तुम्ही इथे एक्झिट झाल्यानंतर खाली तुम्हाला परत एक इनसाइड कॅन्डल भेटली बघा. या लेवलला परत एक इनसाइड कॅन्डल भेटली, इथे तुमची एंट्री झाली, इथे ही इनसाइड कॅन्डल. सो इथे आता इथे एंट्री झाली, तिथे तुमचा 300 पॉईंटला कुठेतरी SL असणार. सो मार्केट जसं खाली जाईल SL ट्रेल होत जाणार आणि जिथे टार्गेट तुमचं SL ट्रेलिंग SL बुक होईल तिथे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही मार्केटमधून बाहेर येणार. ठीक आहे. सो एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा अल्गो वापरायचा आहे इथे इनसाइड कॅन्डल. आता पण मी जेव्हा हा तुम्हाला लाईव्ह घेतोय, ठीक आहे, त्यावेळेला पण बघा तुम्हाला इथे कुठे इनसाइड कॅन्डल दिसत आहे का, किंवा कशा प्रकारे तुमची एंट्री यामध्ये होऊ शकते का, ह्या गोष्टी तुम्ही नक्की इथे बघू शकता. ठीक आहे. सो आता हे आपण याचा अल्गो तयार केलेला आहे. सेम स्ट्रॅटेजी सेम तुम्ही इथेरियम वरतीही करू शकता. स्ट्रॅटेजी जर सगळ्यांना समजलेली असेल तर मला एकदा जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण काय कोड केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकतो. इथे बघा, इथेरियम मध्ये पण बघा, तुम्ही बघत असाल 1 आवर वरती एक इनसाइड कॅन्डल बनते. सो हे इनसाइड कॅन्डलचा ज्या पण साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला तो ट्रेड घेणार आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला ट्रेडनुसार प्रॉफिट लॉस जे काही असेल ते दिसणार. इथेरियम मध्ये ही जी रेंज आहे ती एक 15 पॉईंटच्या आसपास आहे. म्हणजे जी बिटकॉइन मध्ये मी तुम्हाला 300 पॉईंटचा SL बोललेलं, इथेरियम मध्ये ती 15 ते 20 पॉईंटच्या आसपास SL असेल. त्यानंतर तो ट्रेल होणार. ओके, त्यानंतर तो ट्रेल सुद्धा होणार आहे. आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला कशा प्रकारे आपण हे यूज करू शकतो अल्गोमध्ये तेही दाखवतो. सो BTC ओपन करतो. सो इथे बघा, इथे मी ऑलरेडी हे ऍड केलेलं आहे. मी तुम्हाला असं म्हटलं की ही स्ट्रॅटेजी कोणतीही इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी नाही, ही फक्त एक प्राइस ऍक्शनच्या बेसिसवरती तयार झालेली स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही इथे जर बघाल, इथे तुम्हाला कोणते कोणते ट्रेड्स घेतलेले आहेत तेही दिसत आहेत. इनसाइड कॅन्डलच्या अकॉर्डिंग कोणते कोणते ट्रेड्स आहेत ते घेतलेले आहेत तेही दिसत आहे. ठीक आहे. सो हे तुम्ही इथे बघू शकता, जे काय ट्रेड्समध्ये तुम्हाला दिसत आहे हे हे इथे इथे सिग्नल जनरेट झालेले आहेत. बायचा सिग्नल आहे किंवा सेलचा सिग्नल आहे, ते सर्व तुम्हाला या ठिकाणी नक्कीच दिसत आहे. क्लिअर आहे? आता ओके, तुम्ही लॉजिकनेही बघू शकता निश्चितच. ठीक आहे. आता मी तुम्हाला लेटेस्टमध्ये घेऊन जातो. आता यामध्ये सुद्धा जर गरज लागली, एक गोष्ट लक्षात, यामध्ये सुद्धा गरज लागली तर आपण नक्कीच यामध्ये सुद्धा अपडेशन करणार आहोत. ही स्ट्रॅटेजी मी सध्या तुम्हाला देतोय. सो यामध्ये समजा जर मला वाटलं की अजून काहीतरी अपडेट करावं किंवा स्टॉप लॉस थोडासा वाढवावा, ट्रेलिंग स्टॉप लॉस मध्ये काही चेंज करावं, सो ते सुद्धा अपडेट आम्ही बॅकएंडने करत राहणार ऑटोमॅटिकली आणि ते तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होणार आहेत. जर तुम्ही आता मी जी लिंक देणार स्ट्रॅटेजीची तिथे तुम्ही ऑन केलात तर भविष्यामध्ये याचे जे काही अपडेट होतील ते तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये ऑटोमॅटिकली अपडेट होत जाणार आहेत. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला ह्याचे रिझल्ट दाखवतो काय आहेत ते. थोडंसं मला इथे ट्रेडिंग पॅनल ओपन करू द्या. ओके, इथे बघा,
हा आपण जो कोड केलेला आहे त्याचे तुम्हाला रिझल्ट दिसतात जे तुम्हाला वरच्या स्ट्रॅटेजीने. सो इथे तुम्ही बघाल सर्वांना दिसत असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा. हे रिझल्ट इथे सर्वांना दिसत असेल ट्रेडिंग वरती यस टाईप करून पाठवा. काय रिझल्ट आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून 21 जानेवारी 2026 पर्यंतचे हे रिझल्ट आहेत. ठीक आहे, म्हणजे कालच्या दिवसापर्यंतचे आजच्या दिवसापर्यंत हे रिझल्ट आहेत. जवळपास 1 वर्ष झालं. एका वर्षामध्ये ह्या स्ट्रॅटेजीने जवळपास 830 ट्रेड्स घेतले. ठीक आहे, एका वर्षामध्ये 830 ट्रेड्स घेतले. हे नंबर जरा लक्षात ठेवा व्यवस्थितपणे. आता 830 ट्रेड घेतल्यानंतर याच्यामध्ये असं कन्सिडर केलेलं आहे की कॅपिटल जर समजा लावलेलं असेल 1 लाख रुपयाचं. ठीक आहे, आता इथे तुम्हाला USDT दिसतंय बट आपण इथे रुपीज पकडू. ओके, 1 लाख रुपीचं कॅपिटल लावलेलं असेल तर एका वर्षामध्ये ते 1 लाख रुपयाच्या कॅपिटलवरती तुम्हाला 1,13,000 रुपयांचा प्रॉफिट झाला असता ऑन टोटल रिटर्न्स ऑफ 113%. ओके, 113% रिटर्न्स तुम्हाला या ठिकाणी आले असते. 1 लाख कॅपिटलचे 1,13,000 वरती प्रॉफिट झाला असता. ठीक आहे, आता कशा प्रकारे हे झालं असं टोटल 830 ट्रेड झालेले. तुमचं कॅपिटल कशा प्रकारे ग्रो होत गेलं इथे दिसतंय खाली या. इथे बघा हे तुम्हाला सगळं परफॉर्मन्स वगैरे दिसत आहे. आपण ते सर्व जाऊ द्या, आपण खाली इथे बघा इथे दिलेलं आहे 1 लाख USDT कॅपिटल जे आपण 1 लाख रुपये पकडलेलं होतं. नेट PNL किती आहे $1,13,000 113%. ग्रॉस प्रॉफिट जवळपास 1,29,000 रुपयाचा ग्रॉस प्रॉफिट आहे. लॉस पण 16,000 रुपयाचा झाला आहे. प्रॉफिट फॅक्टर आहे या ठिकाणी 7चा आणि बाकी इथे तुम्हाला बाकी कमिशन बिमिशन या सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथे ना लिस्ट ऑफ ट्रेड्स दाखवतो. सो लिस्ट ऑफ ट्रेड्स मध्ये बघा टोटल नंबर आणि ट्रेड्स आता 21 जानेवारी. ठीक आहे, 21 जानेवारीचा ट्रेड तुम्हाला दिसतो आहे. 21 जानेवारीला काय झालं 1:30 वाजता. ठीक आहे, 1:30 वाजता हा सेल एक्झिट एंट्री कधी झाली 1:30 वाजता. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तुम्हाला 71 रुपयांचा लॉस झाला असता 1 लाखावरती. सो तुम्हाला इंडिव्हिज्युअल ट्रेड्सचा टायमिंग आणि त्याचे एंट्री एक्झिट कंडिशन त्याचा नेट PNL तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. इथे बघा लगातार समजा 4 ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस झाला पण 70 रुपयांचा म्हणजे $70 लॉस होता $1,00,000 वरती. खाली या. सो हे तुम्हाला इथे कंटिन्युअस प्रॉफिट सुद्धा दिसत आहेत. सो अशा प्रकारे सर्व रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मी ट्रेडिंग वरती दाखवले आहेत की ट्रेडिंग वरती काय रिझल्ट आलेत. स्ट्रॅटेजी रिपोर्ट मध्ये जर तुम्ही गेलात तर इथे बघा मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत. हे आहे BTCचं. ठीक आहे, बिटकॉइन वरती हे रिझल्ट आहेत. सेम मी तुम्हाला इथेरियम वरती दाखवतो. बरं, इथेरियम वरती दाखवण्याआधी आता हे जे मी तुम्हाला 1 तासावरती दाखवलं हे आपण एक काम करूया. हे आपण ना 15 मिनिटावरती वगैरे करून बघूया. सो 15 मिनिटावरती सुद्धा ही स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे. बट रिझल्ट थोडेसे कमी येतात. 65%चा प्रॉफिट येतोय. 67% प्रॉफिटेबल ट्रेड्स येत आहेत. आणि पण या ठिकाणी काय झालंय या ठिकाणी 1 मार्च पासून 21 जानेवारी पर्यंत म्हणजे जवळपास 10 महिन्यामध्ये 740 ट्रेड्स झालेत. सो तसा ट्रेड्स कमीच आहेत म्हणजे 1 तासाच्या तुलनेमध्ये सुद्धा. 5 मिनिटावरती गेली तर इथे बघा 5 मिनिटावरती तुमचे 670 ट्रेड झाले आहेत. कधीपासून 29 जानेवारी 29 डिसेंबर म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला 670 ट्रेड्स मारलेत 5 मिनिटामध्ये. सो इथे प्रॉफिट पण तुमचा कमी आहे. तुमच्या चार्जेसमध्ये हा प्रॉफिट तुमचा निगेटिव्ह मध्ये जाणार आहे हे पण लक्षात घ्या. सो त्यामुळे आपण इथे 1 अवरची टाइम फ्रेम घेतलेली आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही 1 डेची टाइम फ्रेम पण इथे घेऊ शकता. पण रिटर्न थोडेसे त्याप्रमाणे कमी आहेत म्हणून आपण 1 अवरच्या टाइम फ्रेमवरती स्टिक राहिलो. सेम मी तुम्हाला इथे इथेरियम मध्ये घेऊन जातो. ही स्ट्रॅटेजी जर आपण इथेरियम मध्ये लावली याचे रिझल्ट बघून घेऊया 1 तासावरती. बघा इथेरियम मध्ये जेव्हा मी ही स्ट्रॅटेजी करतो तेव्हा मला इथे 502% रिझल्ट आले. जे मला BTC मध्ये 113%चे रिझल्ट होते ना ते इथेरियम मध्ये 500%चे रिझल्ट आहेत. ट्रेड अप्रॉक्स तेवढेच 883 प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत 63%. 63% टाइम्स मी इथे जिंकतो आहे ट्रेड्समध्ये. जर मी 1 लाखाचं कॅपिटल लावलं असतं तर इथे माझे त्याच्यावर 5 लाखाचा प्रॉफिट झाला असता. ठीक आहे, त्याच्यावरती लिस्ट ऑफ ट्रेड्स मध्ये गेला तर इथे तुम्हाला इथेरियमचे सर्व ट्रेड्स दिसतात की काय झालं 21 जानेवारीला ट्रेड घेतलं तर काय झालेलं होतं. $711 $711 लॉस झाला. खाली इथे 4,200 रुपयांचा प्रॉफिट, इथे 1,000 रुपयांचा प्रॉफिट किंवा इथे 3,400 रुपयांचा प्रॉफिट. हे सर्व डिटेल्स जे आहेत 21 जानेवारीचे 2 ट्रेड आहेत 20 जानेवारीचे ट्रेड्स आहेत हे तुम्हाला या ठिकाणी नक्कीच दिसत आहेत. ठीक आहे, ओके. सो हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवले. स्ट्रॅटेजी रिपोर्ट्स दाखवले. सेम मी तुम्हाला हवं तर 15 मिनिटावरती दाखवतो नेऊन काय होतं ते. 1 तासावरती 502%चा प्रॉफिट आहे. 15 मिनिटावरती 150%चा प्रॉफिट आहे इथे आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती 71%चा प्रॉफिट आहे. सो आपण 1 अवरवरची टाइम फ्रेमवरती स्ट्रॅटेजी करत आहोत कारण की आपल्याला ॲक्युरसी चांगली हवी आहे. ट्रेड्स कमी झाले तरी चालतील, चार्जेस आपल्याला कमी झाले तरी चालतील. चार्जेस कमीच हवे आहेत ॲक्च्युली आपल्याला. सो त्यामुळे आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती स्ट्रॅटेजी डिझाईन केली. ठीक आहे, होप तुम्हाला स्ट्रॅटेजी समजलेली असेल. स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय केलेलं आहे तेही समजलेलं असेल.
सो आता मला एक गोष्ट सांगा की किती लोकांना ही स्ट्रॅटेजी पहिली म्हणजे हवी आहे, किती लोक ही स्ट्रॅटेजी घेण्यासाठी इंटरेस्टेड आहेत हे मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या जेवढ्या कमेंट्स असतील जास्तीत जास्त लोकांचा त्यांना ही स्ट्रॅटेजी जी आहे ती मी सेंड करणार आहे. ठीक आहे, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किती लोकांना ही स्ट्रॅटेजी जी आहे ती हवी आहे. ठीक आहे, मी तुम्हाला BTC वाली पण देणार आहे, मी तुम्हाला इथेरियम वाली पण देणार आहे. ओके, आता तुम्हाला चॅट बॉक्समध्ये मी एक BTC वाल्या स्ट्रॅटेजीची लिंक देतो. ओके, चॅटबॉक्स तुम्हाला सगळ्यांना दिसतो आहे. चॅटबॉक्समध्ये मी तुम्हाला इथेरियमच्या BTCच्या स्ट्रॅटेजीची लिंक देतो. त्या लिंकवरती क्लिक करायची. काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. लिंक सर्वांना आली? ओके, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करायची. ओके, लिंकवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर असं येणार. ओके, लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं आयकॉन येणार. मोबाईलवरती केला तरी चालेल, लॅपटॉपवरती केला तरी चालेल, कुठेही केला तरी चालेल, पण प्रोसेस शिकून घ्या. ठीक आहे, इथे ॲक्सेप्टवर क्लिक करायचं. इथे कन्फर्मवर क्लिक करायचं. कन्फर्म केलात की ही स्ट्रॅटेजी तुमच्या ह्या रेडी बॉट्सच्या डॅशबोर्डमध्ये दिसायला सुरुवात होणार. त्याआधी तुमच्यापैकी जर कोणाचं क्रिप्टो बॉट्समध्ये अकाउंट नसेल, ही स्ट्रॅटेजी हा कॉइन DCXचा अल्गो जर तुम्हाला करायचा असेल तर तुमचं आपल्या लिंकने क्रिप्टो बॉट्समध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे. जर ते तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला 2 महिन्यासाठी हा क्रिप्टो बॉटचा सबस्क्रिप्शन फ्री भेटतो. अदरवाईज ह्याचा सबस्क्रिप्शन चार्जेस आहेत ₹800 महिना. ओके, ₹800 महिन्यावाला हा चार्जेसवाला पॅकेज तुम्हाला 2 महिन्यासाठी आपण फ्रीमध्ये देतोय. त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, तुमचं आपल्या अंडर किती लोकांचं क्रिप्टो बॉट्समध्ये अकाउंट आहे तेही मला सांगा. जर नसेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये ह्याची लिंक जी आहे ती भेटेल. तिथे बघा, मी लिंक तुमच्यासमोर कॉपी केली आणि क्रिप्टो बॉट्सची लिंक जी तुम्हाला दिलेली सुद्धा आहे. ठीक आहे, सो तुमचं जर अकाउंट नसेल तर क्रिप्टो बॉट्समध्ये तुम्ही त्या लिंकने अकाउंट ओपन करा. तुम्हाला हे सॉफ्टवेअर फ्री भेटेल. फ्री भेटल्यानंतर जी मी तुम्हाला लिंक दिली ती तुम्ही ॲक्सेप्ट केली की थोडंसं हा जो तुमचा डॅशबोर्ड आहे ना रेडी बॉट्सवाला, त्यावरती ही स्ट्रॅटेजी जी आहे ती डिस्प्ले होणार. काय करायचं, मोबाईलवरनं केलात लगेच समोर दिसणार नाही. ह्या इथे बाकीच्या स्ट्रॅटेजी तुम्हाला सगळ्या दिसत आहेत, सोडून द्यायच्या आणि खाली यायचं. ठीक आहे, खाली या. खाली आल्यानंतर ते तुम्हाला ना इथे आपली BTCची स्ट्रॅटेजी दिसणार. इथे बघा, एक मिनटं, ही आपली जुनीवाली स्ट्रॅटेजी आहे. एक मिनिट, आपण सर्च करूया. इथे तुम्ही सर्च करू शकता इनसाइड कॅन्डल, आपल्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे. इथे बघा, अथर्व ब्रेकआउट इनसाइड स्ट्रॅटेजी BTC. ते बघा, तुम्हाला सर्च करावं लागेल, कदाचित ती तुम्हाला डिस्प्ले होणार नाही कारण प्रायव्हेट स्ट्रॅटेजी आहे. ॲड केल्यानंतर सर्च करा अथर्व ब्रेकआउट इनसाइड स्ट्रॅटेजी BTC, इनसाइड 2 स्ट्रॅटेजी BTC. ओके, हे तुम्ही इथे या ठिकाणी तुम्हाला येत आहे की बाबा कॅपिटल किती लागणार आहे, ₹10,000. ₹10,000 मिनिमम कॅपिटल तुम्हाला लागणार आहे या स्ट्रॅटेजीसाठी. कॉइन DCX वरती तुम्ही ही स्ट्रॅटेजी सध्या करू शकता. ओके, काय करायचं, डिप्लॉय बॉटवरती क्लिक करायचं. ही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे आली तरी डिप्लॉय बॉटवर क्लिक करा. डिप्लॉय बॉट केल्यानंतर तुम्हाला हवं तरी तुम्ही व्ह्यू डिटेल्स पाहू शकता. व्ह्यू डिटेल्समध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ते दिसतील की तुम्ही जर समजा ₹10,000 लावले असते की तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट झाला असता. सॉफ्टवेअरच्या अनुसार तुम्हाला इथे दिसेल, हे तुम्हाला इथे ट्रेड्स दिसतील. पण माझं असं म्हणणं आहे की आपण जर ट्रेडिंग व्ह्यूचे रिझल्ट जरी डोक्यात ठेवले तरी बस झालं, कारण सॉफ्टवेअरवरती कसं आहे काही ग्लिचेसचे रिझल्ट किंवा स्लिपेज वगैरे ॲड होत नाही. सो ट्रेडिंग व्ह्यूवरती आपण त्या गोष्टीचे रिझल्ट कन्सिडर जरी केले की बाबा वर्षभरात 100% प्रॉफिट तरी बस झाला. ठीक आहे, इथे तुम्ही ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकता. तर इथे तुम्हाला बटन आहे ते डिप्लॉयडचं. सो डिप्लॉयवरती क्लिक करायची, प्रोसीड टू डिप्लॉय करायचं. प्रोसीड टू डिप्लॉय केले की तुमचं नाव द्यायचं. स्ट्रॅटेजीचं नाव काय आहे, अथर्व इनसाइड. सो तुम्ही काही नाव देऊ शकता. ओके, अथर्व इनसाइड BTC नाव तुम्ही दिलात. खाली आहे तुम्हाला किती कॅपिटल ठेवायचं. समजा तुम्हाला 10,000, 20,000, 50,000, 1,00,000 किती ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, तर ती कॅपिटल तुम्ही ठेवलात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही इथे ₹50,000 कॅपिटल ठेवला तर त्या हिशोबाने तो ट्रेड होणार. तुम्हाला मी जे हे क्रिप्टो बॉटचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे त्या सबस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ॲट अ टाइम 3 स्ट्रॅटेजी करू शकता विथ मॅक्झिमम कॅपिटल ऑफ 1,00,000. ठीक आहे, मॅक्झिमम कॅपिटल ऑफ 1,00,000 तुम्ही यूज करू शकता तीनही स्ट्रॅटेजी मिळून. सो त्याप्रमाणे तुम्ही तुमचं कॅपिटल जे आहे ते डिप्लॉय करू शकता. इथे डिप्लॉय बॉटवरती क्लिक केलात. ठीक आहे, डिप्लॉय बॉटवरती क्लिक केलात की डिप्लॉयड अँड लाईव्हमध्ये जायचं. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे दिसायला सुरुवात होणार. बघा, इनसाइड BTCमध्ये ही स्ट्रॅटेजी इथे दिसणार. इथे तुम्हाला ऑन करायचं असतं. आता इथे माझं ऑलरेडी ऑन आहे, तर तुमचं ऑफ असेल तर इथे क्लिक करून तुम्ही ऑन करू शकता. क्लिअर आहे. आता ही झाली एक स्ट्रॅटेजी. किती लोकांना तुमच्यापैकी इथेरियमची स्ट्रॅटेजी हवी आहे तेही सांगा. तुम्ही ॲट अ टाइम 2 स्ट्रॅटेजी करू शकता. 1,00,000पर्यंत अमाऊंट यूज करू शकता मॅक्झिमम, हे मी तुम्हाला सांगितलं. सो किती लोकांना इथेरियमची स्ट्रॅटेजी सुद्धा हवी आहे तेही सांगा. त्याआधी ही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे ॲड करून घ्या.
तुम्ही डिप्लॉय ही करू शकता. लिंक तुमच्याकडे आहे. मी सेशन संपल्यानंतर तुम्हाला ही लिंक सुद्धा परत हवी देईल. ओके, आता इथं इथेरियम स्ट्रॅटेजीची लिंक मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेली आहे. सेम प्रोसेस आहे. काय करायचंय, क्लिक करायची आहे लिंकवरती. अशी स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होणार. स्क्रीन ओपन झाली की तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे. ऍक्सेप्ट केल्यानंतर ती ऍक्सेप्ट केल्यानंतर कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर तुमच्या रेडी बॉट्समध्ये ती येणार. काय करायचं, सर्च करायचं, इनसाइड म्हणून सर्च करायचं. इनसाइड म्हणून सर्च केलात की इथे बघा आली स्ट्रॅटेजी अथर्व ब्रेकआउट इनसाइड ETH. सेम डिप्लॉय करायचा. मिनिमम 10,000 रुपयाचा कॅपिटल. डिप्लॉय अँड लाईव्ह मध्ये जायचं आणि ते तिथे जर ग्रीन असेल तर रेड करून टाकायचं. इथे बघा ही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे ऑन झाली. आता जेव्हा पण कंडिशन मीट होईल त्यावेळेला हा ट्रेड्स घेणार तुमच्या कॉइन डिसेक्सच्या अकाउंटमध्ये. आता तुम्हाला जर डाऊट असेल की बाबा ह्या कॉइन डिसेक्सचं अकाउंट ह्या अल्गोवरती कसं अटॅच करायचं, तर लक्षात घ्या मी यासाठी ना ऑलरेडी इथे व्हिडिओ जे ते बनवलेले आहेत. आपल्या चॅनलवरती बघा, तुम्हाला ऑलरेडी इथे व्हिडिओ बनवलेला आहे हाऊ टू अटॅच कॉइन डिसेक्स टू अल्गो ट्रेडिंग. सो हा व्हिडिओ तुमच्याकडे ऑलरेडी बनवलेला आहे, चॅनलवरती अवेलेबल आहे. तर तुम्हाला अटॅच करता येत नसेल अकाउंट, हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. किती लोक ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार आहेत तेही मला सांगा. किती लोक ही स्ट्रॅटेजी लाईव्ह मध्ये यूज करणार आहेत तेही सांगा. इथे तुम्ही जर स्ट्रॅटेजी घेतली की तुम्हाला इथे डिप्लॉयड लाईव्ह मध्ये गेल्यानंतर पोझिशन अँड ऑर्डर मध्ये गेल्यानंतर इथे तुमच्या पोझिशन्स दिसतात ज्या पण चालू आहेत. आता करंटली या स्ट्रॅटेजीने एखादी पोझिशन माझ्याकडे घेतलेली नाहीये, सो इथे तुम्हाला काहीच नाही दिसत आहे. तुम्हाला पोझिशन्स दिसतात, इथे ऑर्डर बुक दिसते संपूर्ण, म्हणजे अल्गोनुसार कोणत्या स्ट्रॅटेजी ट्रेड झाल्या आहेत किंवा तुम्हाला इथे बॅलन्स दिसतो तुमच्या अकाउंट मधला. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता. लक्षात घ्या, तुम्ही जर क्रिप्टो बॉट्स मध्ये सुरुवातीला रेडी बॉट्सला गेलात तुम्हाला ही स्ट्रॅटेजी दिसणार नाही, कारण की ही आपली प्रायव्हेट स्ट्रॅटेजी आहे. सो मी जे तुम्हाला लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये, तिथूनच करा. ज्यांच्याकडे ची लिंक आहे फक्त त्यांनाच हे बॉट्स यूज करता येणार आहेत आणि सोबतच मी त्यामध्ये काही अपग्रेड सुद्धा करणार आहे. क्लिअर आहे? येस. स्ट्रॅटेजी तुम्हाला अशी दिसणार नाही. जर समजा तुम्ही इन्व्हाइट ऍक्सेप्ट केलं, तुम्ही बोला मला स्ट्रॅटेजी दिसत नाही, म्हणून म्हटलं सर्च करा. तुमच्याकडे ऍक्सेप्ट केल्यानंतर इथे सर्च करा येऊन, तरच तुम्हाला ती स्ट्रॅटेजी दिसणार आहे. ठीक आहे. ओके. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. युट्यूबवरती बघत असाल व्हिडिओ लाईक कमेंट करा. आपल्या चॅनलला सुद्धा इथे जरूर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.